लालबागच्या राजाचं विसर्जन मिरवणूक सोहळा आज सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे। त्यापूर्वी सकाळी 10 वाजता लालबागच्या राजाची आरती करण्यात येईल। 11 वाजता लालबागच्या राजाची राजेशाही मिरवणूक लालबाग मार्केटमधून निघणार आहे। मुख्यमंत्र्यांनी लालबागच्या राजाचं सहकुटुंब दर्शन घेतलं। यावेळी शिंदे यांचा नातू त्यांची नक्कल करताना दिसला। एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने सगळ्यांना अभिवादन करतात त्याच पद्धतीने त्यांचा नातू रुद्रांशही सगळ्यांना अभिवादन करत होता। नातवानं केलेली निरागस नक्कल पाहून मुख्यमंत्र्यांनाही हसू आलं। पुण्यामधल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी उसळली होती। 10 दिवसांचा पाहुणा बनून आलेल्या बाप्पाला आज निरोप देण्यात येणार आहे। पाऊस असतानाही आबालवृद्ध महिला पुरुष मोठ्या भक्तिभावानं बाप्पासमोर नतमस्तक होताना दिसले। गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेनं गणपती विसर्जन मिरवणुकांसाठी मुंबई महापालिकेनं ही जय्यत तयारी केली आहे। 10,000 कर्मचारी, 71 नियंत्रण कक्ष मुंबई महापालिकेने तैनात केलेत। छोट्या गणेश मूर्तीसाठी 69 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 198 कृत्रिम तलावांची सोय केली आहे। विविध ठिकाणी 46 जर्मन तलावांचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये गणेश विसर्जनाची तयारी करण्यात आली। 3 ठिकाणी पारंपरिक तर 10 ठिकाणी कृत्रिम असे 13 गणेशकुंड तयार करण्यात आले। तसंच 300 पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मनमाड मुंबई गोदावरी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांनी बसवलेल्या गणेशाचं अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला वाजत गाजत विसर्जन करण्यात आलं। 3 चाकी सायकलवर विराजमान गणेशाचं वाहन मूषक सायकल चालवताना पाहायला मिळालं। दरवर्षी या गोदावरी एक्सप्रेसमधले मनमाड मुंबई असा नियमित प्रवास करणारे प्रवासी गाडीतच गणपतीची स्थापना करतात। बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांनी कुटुंबासमवेत गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मनसोक्त डान्स केला। शिर्डी पोलीस ठाण्यातील गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली। यावेळी पोलिसांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला। जळगावच्या तरसोद फाट्यापासून 3 किलोमीटर अंतरावर पेशवेकालीन गणरायाचे जागृत देवस्थान आहे। जळगाव जिल्ह्यातल्या भाविक दर्शनासाठी इथं दरवर्षी गर्दी करतात। पेशवेकालीन गणेशाची मूर्ती भव्य आणि तेजस्वी आहे। शिवरायांची पहिली पत्नी येसुबाई नाईक निंबाळकर यांनीही तरसोदच्या गणपतीचं दर्शन घेतलं होतं। अकोल्यातल्या अकोट शहरात श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं देशातील 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा साकारलाय। या शिवलिंगांवर 5 दिवस 36 दाम्पत्याच्या माध्यमातून श्री शिव गणेश महारुद्राभिषेक अनुष्ठान करण्यात आलं। या मंडळाला लोकमान्य टिळकांनी भेट दिली। भव्य दिव्य अशा प्रतिमेमुळे भंडारा जिल्ह्याच्या पवनीमध्ये रांझीच्या महागणपतीनं आपलं वेगळं महत्त्व जपलंय। पवनखिंड वैनगंगा नदीच्या काठावरच्या बांबूच्या रांझीमध्ये ही मूर्ती स्थापन करण्यात आली आहे। विशाल शिळेवर ही मूर्ती कोरण्यात आलेली आहे। वैनगंगेतला पूर आल्यानंतर या मूर्तीला पुराचं पाणी लागल्यावर पूर ओसरतो अशी इथली मान्यता आहे। नागपूरच्या राणी लक्ष्मीबाई गणेश मंडळाकडून पितळी धातूपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली। 5 फूट उंचीची ही मूर्ती 250 किलो वजनाची आहे आणि मागच्या 10 वर्षांपासून याच मूर्तीची स्थापना करण्यात येते। यवतमाळच्या जगदीश शर्मा या गणेश भक्तांना टाकाऊ वस्तूंपासून गणपती बाप्पाचा सुंदर असा देखावा साकारलाय। या देखाव्यातून त्यांनी पर्यावरणपूरक उत्सवाचा संदेश दिलाय। पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर प्लास्टिक इतरत्र फेकून न देता त्याचा चांगला उपयोग करता येऊ शकतो असा संदेश जगदीश शर्मा यांनी देखाव्यातून दिला।
यवतमाळच्या दारव्हामध्ये सार्वजनिक नवदुर्गा गणेशोत्सव मंडळानं गदर 2 या सिनेमावर आधारित देखावा तयार केला. गदर 2 मधील देशभक्तीपर दृश्य, संवाद आणि गाण्यांवर आधारित नाट्यमय देखावा तयार करण्यात आला. पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर इथल्या जयश्री करंजे यांनी आपल्या घरच्या बाप्पासमोर निसर्ग सौंदर्याचा देखावा साकारला. त्यांच्या या देखाव्यामध्ये बाप्पा निसर्गाची सैर करताना पाहायला मिळतात. करंजे यांनी या देखाव्यात निसर्गातल्या पशुपक्ष्यांसह वनस्पतींचाही उपयोग ठाण्यामध्ये चिटणीस कुटुंबानं इको फ्रेंडली बाप्पा साकारला. त्यांनी बाप्पाच्या बाजूला महालक्ष्मीचा सुंदर देखावा तयार केला. कल्याणच्या आंबेडकर रोड परिसरातील नरेश शिंदे कुटुंबियांनी घरी गोरक्षनाथाच्या जन्माचा देखावा साकारलाय. चलचित्राप्रमाणे हा हलता देखावा आहे. संवादामुळे हा देखावा खराखुरा वाटतो. विविध इलेक्ट्रॉनिक साहित्याचा वापर करून हा देखावा तयार करण्यात आला. विरार इथल्या आगरी कोळ्यांच्या टेंबी गावात लालबागच्या राजाच्या चलचित्राचा देखावा साकारण्यात आला. यामध्ये 1934 सालच्या प्रतिष्ठापनेपासूनची लालबाग राजाची सर्व हकीकत सांगण्यात आली आहे. टेंबी गावातील ग्रामस्थ जगन्नाथ वैती यांनी आपल्या घरगुती गणपतीमध्ये हा देखावा साकारला. सह्याद्रीची उंची म्हणजे